तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा सुविख्यात सद्धम्म तथागतांच्या सुविख्यात सद्धम्माचा प्रचार करणारा तथागत निर्मित पवित्र भिक्खू संघ बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान अशा रत्नांना त्रिवार अभिवादन। आज फाल्गुनी पौर्णिमा अर्थात फाल्गुन पौर्णिमेच्या संदर्भामध्ये तथागत सम्यक संबुद्धांच्या पवित्र अशा सद्धम्मामध्ये त्या उच्चतम असणाऱ्या पौर्णिमेचं काय महत्त्व आहे हे आपण आजच्या धम्मसंस्कारामध्ये धम्मप्रवचनामध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की ज्या दिवशी आपण पवित्र अशा तथागताच्या सद्धम्माचं जास्तीत जास्त श्रवण करतो, आर्य उपोषतशीलाचं पालन करण्याचा आपण प्रयत्न करतो। उपोषत दिन म्हणून आपण खूप चांगल्या पद्धतीनं या प्रत्येक पौर्णिमेकडे बघत असतो आणि आपण तशाच पद्धतीनं प्रत्येक पौर्णिमा ही पालन करण्याचा वारंवार प्रयत्न केला पाहिजे। ही पौर्णिमा अतिशय महत्त्वाची पौर्णिमा आहे। मार्च महिन्यामध्ये येणारी ही पौर्णिमा फाल्गुन पौर्णिमा म्हणून ओळखल्या जाते। तेव्हा मार्च महिन्यातील येणारी ही पौर्णिमा 4 महत्त्वाने अतिशय प्रसिद्ध आहे। म्हणजे 4 प्रसंग या दिवशी घडले, या पौर्णिमेला घडले आणि ते 4ही प्रसंग आपण आज अनुभवण्याचा प्रयत्न करूया, जाणण्याचा प्रयत्न करूया। सिद्धार्थ गौतमाने आपल्या बोधिसत्व अवस्थेमध्ये वय वर्ष 29 असताना ग्रहत्याग केला आणि ग्रहत्याग केल्यानंतर ज्ञान शोधण्याचा त्यांचा प्रवास सुरू झाला। याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये सिद्धार्थ गौतमाची नवीन प्रकाशाच्या शोधार्थ मोहीम असं म्हटलेलं आहे। आणि जेव्हा एकदा ग्रहत्याग केल्यानंतर तथागत सम्यक संबुद्ध आपल्या पित्याच्या कपिलवस्तूमध्ये बुद्ध झाल्यानंतर गेलेत। बघा, घर सोडलं, 29व्या वर्षी 6 वर्षानंतर त्यांना बुद्धत्वाची प्राप्ती झाली। 29 आणि 6 35व्या वर्षीचे बुद्ध झालेत। वय वर्ष 35 असताना ते बुद्ध झालेत आणि 6 वर्षाच्या एवढ्या मोठ्या कालावधीनंतर बुद्ध झाल्यानंतर ते पहिल्यांदा आपल्या कपिलवस्तूमध्ये गेले, म्हणजे शुद्धोधन राजाच्या राजधानीमध्ये गेले, कपिलवस्तूला गेले। आता कपिलवस्तूला गेल्यानंतर हे कपिलवस्तूचे जे लोक होते हे जरा गुरमीत असायचे, त्यांना खूप गर्व असायचा। अनेक कथामध्ये आपण ते पाहिलं धम्मपद पाहत असताना। म्हणजेच विडूढब याने जेव्हा कपिलवस्तूवर आक्रमण केलं तेव्हा अख्खीच्या अख्खी त्यानं कपिलवस्तूचे शाखे मारून टाकले होते ना, त्यांच्या गर्वापायीच त्यांचा अंत झाला। मग यांना गर्व कोणता होता? यांना गर्व या गोष्टीचा होता की आमचं राज्य धनधान्यानं संपन्न आहे, आमच्याकडे रोहिणी नावाची नदी आहे, आमचे शाक्य फार हुशार आहेत, आमचा असलेल्या सगळ्या जनपदांमध्ये दरारा आहे, दबदबा आहे। जे काही 16 प्रकारचे जनपद होते त्या संपूर्ण जनपदामध्ये यांचा दरारा होता, दबदबा होता। आणखी या गोष्टीचा गर्व त्यांना होता की तुम्ही ज्या तथागतांना तथागत सम्यक संबुद्ध म्हणता, तर तो तथागत सम्यक संबुद्ध
दुसरा तिसरा कोणी नसून आमच्या कपिलवस्तूचा राजपुत्र आहे. आमच्या कपिलवस्तूचा राजपुत्र आहे. म्हणजे अख्खं जग ज्या तथागताला विश्वगुरु म्हणतोय, तर त्या विश्वगुरूच्या राजधानीतले आम्ही आहोत, त्या शहरातले आम्ही आहोत, त्या गावातले आम्ही आहोत. साऱ्यात महत्वाचा गर्व त्यांना असा होता की बुद्ध आमच्या कुळातला आहे. आजच्या प्रवचनामध्ये बुद्धाचं कुळ कोणतं हे आपल्या लक्षात येईल. आपण नाही का एखाद्या तरुण ताईचा तरुण भावाचं जर लग्न जुळवायला आपण चाललो तर आपण त्याला कुळ विचारत असतो, है ना. तुमचं कुळ काय, तुमच्या मामाचं कुळ काय, तुमचं गाव कोणतं, तुमचा खानदानी व्यवसाय कोणता, नोकरीला आहात का, किती शिकलेले आहेत, अमुक तमुक या गोष्टी आपण विचारतो. आणि विचारल्यानंतर मग तशा पद्धतीनं आजच्या भाषेमध्ये त्याला काय ते नारळी गोटा, सुपारी, साखरपुडा या सगळ्या गोष्टी होतात. मग आजच्या प्रवचनामध्ये तुम्हाला बारकाईने एक गोष्ट समजेल की बुद्धाचं कुळ कोणतं आहे, है ना. म्हणजे तुम्हाला जर तुमचं कुळ विचारलं तर तुम्ही आडनाव सांगसाल, है ना. आईला, कोणत्याही आईला विचारलं तर त्या आईला दोन कुळ आहेत. एक तिच्या आईबापाचं कुळ आणि एक तिच्या नवऱ्याचं कुळ, आडनाव, सरनेम, है ना. पण बुद्धाला जर कुळ विचारलं तर बुद्धाचं कुळ कोणतं आहे? शाक्य कुळ आहे, बरोबर आहे. पण शाक्य कुळ कुठपर्यंत आहे बुद्धाचं? जोपर्यंत त्यांना संबोधीची प्राप्ती झाली नाही तोपर्यंत. लक्षात येते. 29व्या वर्षी सिद्धार्थ गौतमाने ग्रहत्याग केला. 29व्या वर्षी ग्रहत्याग केल्यानंतर राजगृहाच्या डुंगेश्वरी पर्वताच्या त्या गुहेमध्ये 6 वर्षे त्यांनी तपश्चर्या केली, है ना. आणि 6 वर्षे तपश्चर्या केल्यानंतर सुजाता माताच्या हातची खीर खाल्ल्यानंतर त्यांनी संकल्प केला, तोपर्यंत ते कोण आहेत? शाक्य कुळाचे आहेत, शाक्य कुळाचे आहेत. पण बुद्ध झाल्यानंतर त्यांचं कुळ बदललं. आता ते त्यांच्या अगोदर झालेल्या 27 बुद्धाच्या कुळाचे आहेत. लक्षात. लग्नाच्या अगोदर मुलगी ही वडिलांच्या कुळाची असते आणि लग्न झाल्यानंतर ती ताई, ती स्त्री तिच्या नवऱ्याच्या कुळाची होऊन जाते, बरोबर आहे. आणि म्हणून इथे सुद्धा बुद्धांचं कुळ कोणतं आहे? तर बुद्धाच्या अगोदर झालेल्या 27 बुद्ध जे आहेत, तन्नंकर, मेधंकर, महावीर, शरणंकर, लोकविदू, दीपंकर, विपस्सी, है ना. तर हे सारे जे बुद्ध आहेत बुद्धाच्या अगोदर, तर या सिद्धार्थ गौतम बुद्धांचं कुळ कोणतं आहे? तर या बुद्धांचं कुळ आणि सिद्धार्थ बुद्धांचं कुळ एकच आहे. याचा अर्थ हे बुद्ध कुळातले आहे, बुद्ध कुळातले. मग झालं असं की बुद्ध झाल्यानंतर तथागत सम्यक संबुद्ध 20,000, संख्या किती मोठी आहे बघा, 20,000. आता हे 20,000 अरहंत बुद्धाने किती वर्षात तयार केले? फक्त 5 वर्षात. म्हणजे तथागत सम्यक संबुद्धाचं काम कशा पद्धतीने चालू होतं हे आपल्याला या गोष्टीतून लक्षात येते, है ना. एका वर्षामध्ये 3 महिन्याच्या कालावधीमध्ये 1-2 लोक सुधारतात, तेही कायमस्वरूपी नसतात, बरोबर आहे. पण बुद्धानं फक्त 6 वर्षावासामध्ये, 6 वर्ष म्हणजे एका वर्षात 1 वर्षावास 3 महिन्याचा, 3 15, 3 सख 18, 18 महिन्यामध्ये 20,000 अरहंत तयार केले. किती मोठं काम आहे बुद्धांचं. बुद्धाची वाणी काय सुंदर असेल आणि बुद्ध किती चांगल्या पद्धतीने उपदेश करत असतील की एकदा बुद्धाची वाणी ऐकल्यानंतर तो व्यक्ती मरेपर्यंत रिटर्न जायचा नाही. आला त्यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली रे घेतली, बुद्धाला, धम्माला, संघाला तो शरण गेला की मरेपर्यंत तो वापस जायचा नाही. त्याच्या मनामध्ये विचिकित्सा निर्माण व्हायची नाही, शंका, सीलवत परामर्श या गोष्टी त्याच्या मनात निर्माण व्हायच्या नाही. सक्काय दृष्टी त्याच्या मनात निर्माण व्हायची नाही. म्हणजे सारे बंधनं त्याच्या मनातले तुटून जायचे. आणि
इथे झालं असं की तथागत सम्यक संबुद्ध राजा शुद्धोधनाच्या निमंत्रणावरून कपिलवस्तूला पहिल्यांदा आल्यानंतर तथागत सम्यक संबुद्ध 20,000 अरहंत भिक्खूंच्या सोबत कपिलवस्तूला आले. आता कपिलवस्तूला आल्यानंतर झालं असं की सिद्धार्थ गौतम आता ते नाहीत, हे मात्र लक्षात ठेवा. आता ते सम्यक संबुद्ध आहेत. बरं, सम्यक संबुद्ध जरी आलेत आणि सम्यक संबुद्धांच्या समवेत 20,000 अरहंत भिक्खू आहेत, तरी हे कपिलवस्तूचे लोक गर्भामध्येच आहेत. बौद्ध साहित्यामध्ये असं म्हणतात की शाक्य हे कोणत्या गोष्टीमुळे संपले, तर शाक्यांमध्ये असलेल्या गर्भामुळे ते संपले. आपण म्हणत नाही का, गर्भाचे घर नेहमी खाली असते, त्याच्यात काही नसते. तर या पद्धतीनं तथागत सम्यक संबुद्ध 20,000 भिक्षूंना, अरहंत भिक्षूंना घेऊन कपिलवस्तूत आले. आल्यानंतर शाक्य लोकांनी एकाच्याही हाताचं भिक्षापात्र घेतलं नाही, त्यांचा आदर सत्कार सन्मान केला नाही, ते त्यांच्या गर्भात होते ना. मग झालं असं, भोजनाचा वेळ झाला. कपिलवस्तूमध्ये आल्यानंतर साऱ्यांनी आपापली भिक्षापात्र घेतले आणि कपिलवस्तूमध्ये त्यांनी भिक्षा मागायला सुरुवात केली. राजा शुद्धोधनाला हे समजलं. राजा शुद्धोधनाला हे समजल्यानंतर राजा शुद्धोधन तथागत सम्यक संबुद्धांजवळ गेला आणि तथागत सम्यक संबुद्धांना म्हणाला की पुत्रा, तू राजवंशाचा आहेस. सिंहनूचा मुलगा शुद्धोधन, शुद्धोधनाचा मुलगा सिद्धार्थ गौतमाचा मुलगा राहुल. तर हे कोण आहेत? एका राजवंशाचे आहेत ना. म्हणजे सिद्धार्थ गौतम हे राजवंशाचे आहेत. राजा शुद्धोधन तथागत सम्यक संबुद्धांना असं म्हणतोय की तुम्ही राजवंशाचे असल्यामुळे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये शाक्य कुळातल्या एकाही राजाने हातामध्ये भिक्षापात्र घेऊन इतरांकडे भिक्षा मागितली नाही. तू राजपुत्र आहेस आणि तुझ्या राज्यामध्ये काही कमी नाही ना. तुला काय खायचं ते मला सांग, मी साऱ्या गोष्टी तुला आणून देतो, कारण तू राजवंशाचा आहेस, तू माझा पुत्र आहेस. बुद्ध म्हणाले मी राजवंशाचा नाही आहे. बुद्ध म्हणाले मी राजवंशाचा नाही आहे. मी सिद्धार्थ गौतम होतो तोपर्यंत राजवंशाचा होतो, पण आता मी सम्यक संबुद्ध झालेला आहे. देव आणि मनुष्याचा शास्ता आहे, सारथी आहे, मार्गदाता आहे, सर्वज्ञ आहे, आणि म्हणून मी आता तुझ्या कुळात बसत नाही. बुद्ध म्हणाले. बुद्ध पुढे म्हणाले की माझं कुळ कोणतं आहे? तर माझ्या अगोदर होऊन गेलेले जे काही माझा वंश, माझ्या अगोदर जे काही होऊन गेलेले 27 बुद्ध आहेत, तर त्या 27 बुद्धाच्या वंशाचा मी आहे. आणि माझ्या वंशामध्ये एकाही बुद्धाने भिक्षा पात्राच्या ऐवजी कधीही भोजन केलेलं नाही. लक्षात? राजाचं म्हणणं असं होतं की तू राजपुत्र आहेस आणि तू सांगशील ते तुझ्या भिक्खूंना मी खाऊ घालेन. पण बुद्ध म्हणाले की मी त्या वंशाचा नाही आहे, माझा वंश बुद्धांचा आहे. आणि बुद्धांच्या वंशामध्ये आमचं ठरलेलं आहे की हातामध्ये भिक्षापात्र घेऊन 4-2 घर मागायचे आहेत, मिळेल ते भोजन करायचं आहे, ध्यान मनन चिंतन धम्माचा अभ्यास, धम्म प्रवचन, हे माझ्या वंशाचं काम आहे. तुझ्या वंशाचं काम कोणतंही असू देत. अशा पद्धतीनं तथागत सम्यक संबुद्धांनी आपल्या पित्याला सांगितलं. आणि मग भोजन वगैरे झाल्यानंतर कपिलवस्तूमध्ये तथागत सम्यक संबुद्ध हे प्रवचन द्यायला तथागतांनी सुरुवात केली. दुपारचं भोजन झालं. दुपारचं भोजन झाल्यानंतर कपिलवस्तूच्या एका ठिकाणी तथागत सम्यक संबुद्धांचं प्रवचन झालं. तथागत सम्यक संबुद्ध त्या प्रवचनामध्ये एक गाथा म्हणतात. एका गाथेनं आपल्या पित्याला तथागत सम्यक संबुद्धांनी श्रोतापन्न केलं. 3 गोष्टी मनातल्या एका प्रवचनात निघल्या. सक्काय दिठ्ठी, विचिकित्सा, शीलबत आणि परामर्श. या 3 गोष्टी या श्रोतापन अवस्थेत निघून जातात.
म्हणजे बुद्ध धम्म संघाविषयी शंका राहत नाही, शील पालनाविषयी तोटे फायदे हे सारं त्यांना समजलेलं असते आणि दृष्टीचा विकास झालेला असतो. म्हणजे चार आर्य सत्याकडे पाहण्याचं यथार्थ ज्ञान या सकाळी दृष्टीच्या माध्यमातून मिळालेलं असतं, म्हणजे सकाळी दृष्टी निघालेली असते. मग श्रोतापन्न झाले पहिल्या प्रवचनात, तर तथागत सम्यक संबुद्ध गाथेद्वारे तिथं प्रवचन देतात आपल्या पित्याला आणि त्या संपूर्ण शाक्य लोकांना. बुद्ध म्हणतात, उत्थिते नप्पमज्जय धम्मं सुचरितं चरे धम्मचारी सुखं सेथी अस्मिन लोके परमिच. किती सुंदर गाथा आहे. आपण ही गाथा बऱ्याच वेळेस म्हणतो वंदनेमध्ये ना. नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं चेती अस्मिन लोके परमिच. बुद्ध आपल्या पित्याला उपदेश देताना म्हणतात, उत्थिटे नप्पमज्जय धम्मं सुचरितं चरे धम्मचारी सुखं सेती अस्मिन लोके परमिच. बुद्ध म्हणतात या गाथेद्वारे, उठा, आळसामध्ये राहू नका. काय म्हणतात? पित्याला म्हणतात, आपल्या शाक्य लोकांना म्हणतात, उठा, आळसामध्ये राहू नका, भ्रमामध्ये राहू नका, गर्वामध्ये राहू नका. पुढे सुचरित धम्माचे आचरण करावे, आळसाला त्यागावे, सुचरित धम्माचे आचरण करावे. धम्मचारी इहलोकी, म्हणजे आता ज्या जीवनामध्ये आहे पृथ्वीवरती जीवन जगत असताना, धम्मचारी इहलोकी आणि परलोकी सुद्धा सुखाने नांदतो, जगतो, राहतो. म्हणजे आळस सोडणारा, सुचरित धम्माला समजून घेणारा आणि धम्मानुसार आचरण करणारा व्यक्ती याही लोकी, याला इहलोक म्हणतात. याला इहलोक म्हणतात. एक दोन अवस्था आहेत बुद्ध धम्माला समजून घेत असताना, एक आहे लौकिक आणि एक आहे लोकोत्तर. दोन अवस्थेमधून बुद्ध धम्माला आपण समजून घ्यायचं असते. लौकिक अवस्था म्हणजे काय? लौकिक अवस्था आपली सर्वांची आहे, ज्याला या चार अवस्थापैकी एकही अवस्था प्राप्त झाली नाही, म्हणजे जो श्रोतापन्न नाही, सकृदागामी नाही, अनागामी नाही, अरहंत नाही, प्रत्येक बुद्ध नाही, सम्यक संबुद्ध नाही, तर हे सगळे लौकिक अवस्थेत येतात. म्हणजे लौकिक अवस्था म्हणजे काय? सर्वसाधारणपणे जगणारा व्यक्ती. त्याच्यामध्ये गुण आहेत. गुण कोणते आहेत? गुण आहेत, श्रद्धा आहे ना, तुमच्यामध्ये श्रद्धा आहे, तुमच्यामध्ये शिलाचं पालन आहे. तुम्ही अष्टमी, अमावस्या, पौर्णिमेला शिलाचं पालन करणारे लोक आहेत, अष्टशिलाचं पालन करणारे लोक आहेत, श्रद्धा भावनेनं तुम्ही येणारे लोक आहेत. म्हणजे हे गुण आहेत तुमच्यात. पण तरी हे जरी गुण असले तरी या अवस्थेला लौकिक अवस्था म्हटलेला आहे, म्हणजे सर्वसाधारण अवस्था. आणि लोकोत्तर अवस्था म्हणजे काय? लोकोत्तर अवस्था याचा अर्थ अरहंत पदाच्या पुढे गेलेला माणूस. चार जोड्या आहेत लोकोत्तर अवस्थेच्या, चार जोड्या आहेत. श्रोतापन्न फल, श्रोतापन्न पद प्राप्त, अनागामी फळ, अनागामी पद प्राप्त, अरहंत फळ, अरहंत फळ प्राप्त. या चार पद्धतीच्या जोड्या मिळून 8 जोड्या होतात. आणि 8 जोड्यांच्या वरती गेलेला जो व्यक्ती असेल, म्हणजे काही सेकंदामध्ये तो आता बुद्ध होईल. लक्षात येते? काही सेकंदामध्ये तो बुद्ध होईल. या माणसांना धम्मचारी म्हटलेला आहे. म्हणजे या चार अवस्थेपैकी एखादी अवस्था ज्याला मिळालेली आहे तो धम्मचारी आहे. आणि मग असा व्यक्ती त्याच्या जीवनामध्ये जीवन जगत असताना तो सुखाने जगतो, सुखाने मरतो आणि मेल्यानंतर सुद्धा रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान या 5 उपादान स्कंदाला त्याला सुगती मिळते. म्हणजे हे एवढं प्रवचन बुद्धांना दिल्याबरोबर बुद्धांचे पूर्व आश्रमीचे वडील अर्थात कपिलवस्तूचे राजा, राजा शुद्धोधन हे श्रोतापन्न अवस्थेला प्राप्त झाले. बघा बुद्धाची प्रवचन देण्याची पद्धत कशी असेल बरं, है ना? बुद्धाची प्रवचन देण्याची पद्धत खूप सुंदर होती. आणि
बुद्धासमोर बसणारे लोक पण शांत राहायचे, संयमी राहायचे, है ना. म्हणजे लाख लाख, 2-2 लाख, 3-3 लाख, 4-4 लाख, 15-15, 20-20, 50-50 लाख लोक बसून बुद्धाचं प्रवचन ऐकायचे. आणि प्रवचन ऐकत असताना बुद्ध अशा पद्धतीनं बोलायचे, जे लोकांना पाहिजे ते बरोबर व्यवस्थितपणे त्यांना मिळायचं. आणि म्हणून या ठिकाणी बुद्धाच्या पहिल्या प्रवचनात म्हणजे कपिलवस्तूमध्ये 20,000 अरहंत भिक्खूंना घेऊन ते गेले आणि 20,000 अरहंत भिक्खूंच्या समवेत, शाक्य लोकांच्या समवेत आपल्या पित्याला उपदेश देत असताना पहिल्याच प्रवचनामध्ये आपल्या पित्याला त्यांनी श्रोतापन्न केलं. आणि पुढे राजवाड्यामध्ये आणखी धम्मोपदेश देताना बुद्ध म्हणाले, धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेथी अस्मिन लोके परममिच. या दोन्ही गाथा धम्मपदातल्या आहेत. सुचरित धम्माचे आचरण करावे, दुचरित कर्म करू नये. धम्म आचरण करणारा इहलोकी आणि परलोकी सुद्धा सुखी होतो. बुद्धाची धम्म सांगण्याची जी पद्धत होती ती क्रमिक पद्धत होती. तो डायरेक्ट अंत्यटोकाला कधीच जायचं नाही. म्हणजे आता पोरांना ज्या पद्धतीने आपण शिकवतो ABCD, त्या पद्धतीनं बुद्ध क्रमिक पद्धतीने शिकवायचे. आणि क्रमिक पद्धतीने शिकवता शिकवताच या गाथेद्वारे जेव्हा त्यांनी दुसरी गाथा बोलली तेव्हाच भगवान बुद्धाच्या या शब्दामुळे राजा शुद्धोधनाची प्रज्ञा जागृत झाली. आणि राजा शुद्धोधनाची प्रज्ञा जागृत झाल्याबरोबर काही कालांतराने त्यांना अनागामी अवस्था प्राप्त झाली, है ना. श्रोतापन्न अनागामी ही अवस्था त्यांना प्राप्त झाली, सकृदागामी ही सुद्धा अवस्था प्राप्त झाली. आणि मरणाच्या शेवटच्या शकंदाला, म्हणजे आता मरणार आहेत, तर मरण्याच्या शेवटच्या सेकंदाला राजा शुद्धोधनाला अरहंत पदाची प्राप्ती झाली. म्हणजे बुद्ध झाल्यानंतर पहिल्यांदा जेव्हा ते कपिलवस्तूमध्ये आले आणि कपिलवस्तूमध्ये आल्याबरोबर सुद्धा त्यांनी आपल्या वडिलांना सुद्धा अरहंत केलेला आहे. तर बुद्ध पदाची ही सगळ्यात मोठी महती आहे. म्हणजेच फाल्गुन पौर्णिमेचं पहिलं वैशिष्ट्य असं आहे की आजच्या दिवशी तथागत सम्यक संबुद्धांच्या प्रवचनामध्ये, कपिलवस्तूला दिलेल्या तथागताच्या प्रवचनामध्ये राजा शुद्धोधन ज्यांना अरहंत पदाची प्राप्ती झाली. दुसरं वैशिष्ट्य कोणतं आहे, तर दुसरं वैशिष्ट्य असं आहे, यशोधरेची धम्मदीक्षा फाल्गुन पौर्णिमेलाच झालेली आहे. फाल्गुन पौर्णिमेचं पहिलं वैशिष्ट्य आपल्या पित्याला उपदेश. दुसरं वैशिष्ट्य की आजच्याच पौर्णिमेला माता यशोधरा हिला सुद्धा धम्मोपदेश दिला आणि धम्मदीक्षा झाली. लक्षात घ्या, इथे धम्मदीक्षा हा शब्द आहे. म्हणजे यशोधरा आता भिक्खुनी झाली का? नाही झाली. बरोबर, यशोधरा ही भिक्खुनी नाही झाली, फक्त धम्मदीक्षा. राजा शुद्धोधन जर अरहंत होण्याच्या अगोदर भिक्खू झाला असताना तर राजा शुद्धोधनाला मरण आलं नसतं. म्हणजे अरहंत झालेला व्यक्ती जर भिक्खू असेल तर त्याला आयुष्य मिळते. अरहंत झालेला व्यक्ती जर भिक्खू नसेल तर अरहंत होता क्षणी त्याला त्याचा आयु संस्कार सोडावा लागतो. म्हणजे त्याचं मरण हे अटळ आहे. इथे तथागत सम्यक संबुद्ध कपिलवस्तूच्या राजवाड्यामध्ये राहत असताना तेवढ्या कालावधीमध्ये जेव्हा यशोधरा मातेनं पाहिलं आणि यशोधरा मातेनं पाहिल्याबरोबर राजवाड्यातून ती धावत पळत आली आणि बुद्धाच्या चरणावरती येऊन पडली. तिला माहित नव्हतं की आता हे सम्यक संबुद्ध झालेत म्हणून. आणि म्हणून त्या प्रेमापोटी 6 वर्षानंतरची ती भेट. राहुल बाळ 7 वर्षाचा आहे. पाहिल्याबरोबर ती आली आणि चरणावरती पडली आणि चरणावरती पडून ती म्हणाली की भगवान मला सुद्धा तुम्ही धम्मदीक्षा द्या. जातक आहेत, जातक कथा आहे बुद्धांच्या संदर्भातल्या, 500च्या वर जातक आहेत.
तर बुद्धांनी त्यातलं एक चंड किन्नर नावाचं जातक तिथे सांगितलं. त्या जातक कथेमध्ये सुद्धा सिद्धार्थ गौतमाची यशोधरा ही पत्नी आहे. पण अनेक जन्मजन्मांतरापासून हा पती पत्नीचा जोडा या जन्मापर्यंत आलेला आहे. याचाच अर्थ असा आहे की कर्म, ज्याचे त्याचे कर्म ज्याला त्याला बांधील असतात. वडिलांना पहिले अरहंत केलं आणि वडिलांना अरहंत केल्यानंतर माता यशोधरेला सुद्धा धम्माची दीक्षा दिली. शुद्धोधन राजा मृत्यू पावल्यानंतर महाप्रजापती गौतमी सोबत माता यशोधरा जेव्हा 500 शाक्य संघातील स्त्रियांना घेऊन वैशालीला गेली तेव्हा ती भिक्खुणी झाली. इथं ती भिक्खुणी झाली का नाही. आता फक्त ती बुद्धाला, धम्माला, संघाला कायम स्वरूपी शरण गेली, म्हणजे तिची धम्म दीक्षा झाली. 14 ऑक्टोबर 1956 बाबासाहेबांनी गुरु चंद्रमरी महास्तवीरांच्या हस्ते त्यांनी दीक्षा घेतली आणि तुम्हा आम्हाला सुद्धा त्यांनी दीक्षा दिली, धम्माची दीक्षा दिली. म्हणजे ही धम्म दीक्षा बुद्ध काळापासून चालू आहे. ही धम्म दीक्षा सम्राट अशोकापासून चालू आहे. ही धम्म दीक्षा बाबासाहेबापासून चालू आहे. आणि ही धम्म दीक्षा आपण दररोजपणे आपल्या आयुष्यामध्ये तिला चांगुलपणानं बघण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि धम्म दीक्षा आम्ही सुद्धा घेतली पाहिजे. आणि म्हणून या पवित्र वचनाद्वारे आज फाल्गुन पौर्णिमेला तथागत सम्यक संबुद्धांनी माता यशोधरेला सुद्धा दीक्षा दिली धम्माची. तर हे दुसरं वैशिष्ट्य या पौर्णिमेचं आहे. तिसरं वैशिष्ट्य आहे की त्याच राजवाड्यात, कोणत्या राजवाड्यात? कपिलवस्तूच्या राजवाड्यात राहुलाला सुद्धा भिक्खू बनवले. आपण बऱ्याच वेळेस ते ऐकलं की तथागत सम्यक संबुद्ध राजवाड्यात गेल्याबरोबर राहुलानी दुरूनच पाहिलं. राहुलानी माता यशोधरेला विचारलं, ती येत असणारे कोण आहेत ज्यांची छाती सिंहासारखी आहे? नरसिंह गाथा म्हणून एक सुत्त आहे आणि त्या नरसिंह गाथेमध्ये तथागत सम्यक संबुद्धाच्या 32 लक्षणाचं वर्णन आहे. जेव्हा कपिलवस्तूच्या राजवाड्यामध्ये तथागत सम्यक संबुद्धांना येताना पाहिलं कोणी? राहुलानं. आणि राहुलानं पाहिल्याबरोबर राहुल म्हणतात की ते येणारे साधू कोण आहेत? यशोधरा म्हणते, ते साधू संन्यासी नाहीत बाळा, ते तुझे पिता आहेत. ते वर्णन केलेलं आहे त्या नरसिंह गाथेमध्ये की बुद्धाचं डोकं कसं आहे, बुद्धाचे कपाळ कसं आहे, बुद्धाची चाल कशी आहे, बुद्धाचा वलय कसा आहे, बुद्धाच्या अवतीभवती पडणारा जो आलोक आहे, प्रकाश है ना. आता हे लाईट लावला तर आपण कसा प्रकाश येऊ लागला बुद्धाच्या पाठीमागून, तर अशा पद्धतीने ओरिजिनल प्रकाश आहे बुद्धांचा. आणि हे पाहिल्यानंतर जेव्हा राहुल त्यांच्याकडे गेले आणि राहुल जाऊन म्हणाले की भगवान, मला तुमचा उत्तराधिकारी करा, मला तुमचा वारसा द्या. माझी आई म्हणते ना तुम्ही माझे पिता आहेत. बघा 7 वर्षाचा पोरगा, किती जबरदस्त प्रत्युत्तर आहे. एखादं 7 वर्षाचं पोरग जर आम्हाला बाहेर भेटलं ते काय म्हणाल? बिस्किटचा पुडा द्या, कॅडबरी द्या, चॉकलेट द्या, नाही तर 5-10 रुपये द्या, आहे ना. आता अलीकडचे पोरं चॉकलेट फिकलेट मागत नाहीत. 7, 8, 9, 10 वर्षाचे पोरं ते म्हणतात तंबाखू द्या. आताचे पोरं बिडी द्या, गांजा द्या, दारू द्या. तेव्हा 7 वर्षाचा कपिलवस्तूचा राहुल बुद्धांना म्हणतोय, भगवान तुम्ही माझे पिता आहेत ना, मला वारसा हक्क द्या, मला वारसा हक्क द्या. बुद्ध म्हणाले की माझ्याकडे आहे काय वारसा हक्कामध्ये? मी आता कपिलवस्तूचा राजाही नाही, राजपुत्रही नाही, माझ्याकडे घोडा नाही, माझ्याकडे धन दौलत नाही, माझ्याकडे महागडे वस्त्र नाहीत, माझ्याकडे आभूषणं नाहीत, मी तुला काहीच देऊ शकत नाही. पण
जे माझ्याकडे आहे ते कोणाकडेच नाही. म्हणजे लौकिक सुख प्राप्त करणाऱ्या गोष्टी यापैकी माझ्याकडे एकही गोष्ट नाही, पण अलौकिक निर्वाणाकडे जाणारी एक गोष्ट माझ्याकडे आहे, ते मी तुला देऊ शकतो. मग सारीपुत्राकडे बोट दाखवून आपले शास्त्रा तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात, सारीपुत्र, याला धम्माचा दायात बनव, याला धम्माचा वारसा दे, याला काशाय वस्त्र दे, याला काय कर, भिक्खू बनव. आणि तेव्हापासून राहुल भिक्खू झालेले आहेत. तर ही एक गोष्ट. म्हणजे तिसरा संदर्भ, शेवटचा संदर्भ या दिवसाचा अतिशय महत्वाचा आहे की याच दिवशी नंद, युवराज नंद याची धम्मदीक्षा. कपिल वस्तूचा जो युवराज, राजवाड्यात त्याचं नवीनच लग्न झालं आणि नवीन लग्न झाल्यानंतर कपिल वस्तूमध्ये त्याचा अभिषेक समारंभ, लग्न समारंभ आणि गृहस्थ जीवन प्रारंभ या तिन्ही गोष्टीचे विधी चालू होते. जेव्हा तथागत सम्यक संबुद्ध कपिल वस्तूमध्ये भिक्षाटन केल्यानंतर, त्यांचं भोजन वगैरे झाल्यानंतर तथागत सम्यक संबुद्धांनी या नंदच्या हातामध्ये आपलं भिक्षापात्र दिलं. या नंदाच्या हातामध्ये आपलं भिक्षापात्र दिलं आणि तथागत सम्यक संबुद्ध कपिल वस्तू सोडून बाहेर येऊ लागले होते. आता कपिल वस्तू सोडत आहेत, राजवाडा सोडतायत. राजवाड्यामध्ये 3 प्रसंग घडले. वडिलाला धम्मोपदेश दिला, धम्मदीक्षा दिली. यशोधरेला धम्मोपदेश दिला, धम्मदीक्षा दिली. बाळ राहुलाला धम्मोपदेश दिला, प्रवज्जा दिली. आणि शेवटी नंदच्या हातामध्ये आता भिक्षापात्र दिलं. आणि नंद भिक्षापात्र घेऊन बुद्धाच्या पाठीमागे येऊ लागला. किती भिक्षू आहेत बुद्धासोबत? 20,000. किती भिक्षू आहेत? 20,000. आणि ते 20,000 कसे आहेत? अरहंत आहेत. आता बघा, 20,000 भिक्षू कसे आहेत? अरहंत आहेत. आपल्याकडे 15-20 मिनिटासाठी भदंत ज्ञानज्योती महास्तवीर आले. किती चांगलं वातावरण तयार झालं होतं आपल्या विहारात. म्हणजेच मार्गावर असलेला एखादा भिक्खू जरी आला तर तो भिक्षू 10-15 मिनिटांमध्ये सारं वातावरण प्रफुल्लित करून जातो. म्हणजे अरहंत झालेले 20,000 भिक्षू आणि त्यात बुद्ध आहेत. तर ते कपिल वस्तूचं वातावरण कसं असेल लक्षात घ्या. आणि बुद्ध जेव्हा कपिल वस्तू सोडत असताना नंदच्या हातामध्ये भिक्षापात्र दिलं. म्हणजे त्या काळी जेव्हा जेव्हा भिक्खू आणि बुद्ध लोकांकडे भोजनदानासाठी जायचे तेव्हा सीमेपासून, जिथून गावाची सीमा सुरू व्हायची, त्या सीमेपासून बुद्धाचं आणि त्या भिक्खूंचं भिक्षापात्र ज्यांच्याकडे निमंत्रण आहे ते घेऊन यायचे. भोजन वगैरे झाल्यानंतर पुन्हा ते जायला लागले की त्यांचं भिक्षापात्र हातामध्ये घेऊन त्यांच्या पाठीमागे चालायचे. आणि जोपर्यंत बुद्ध भिक्षापात्र त्यांच्याकडून मागत नाहीत तोपर्यंत लोक चालतच राहायचे. इथे सुद्धा झालं असं की नंदनं, युवराज आहे तो, नंदनं बुद्धाचं भिक्षापात्र त्यांच्या हातामध्ये घेतलं आणि बुद्धाच्या पाठीमागे ते चालू लागले. चालता 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 आता नंदच्या मनात इच्छा होती की आता बुद्ध भिक्षापात्र मागतील, नंतर भिक्षापात्र मागतील. बुद्धाने काही भिक्षापात्र मागितलंच नाही, नंदने काय दिलंच नाही. मग नंदच्या मनात असा विचार आला आणि नंदनी सुद्धा आपल्या जनपद कल्याणी नावाच्या पत्नीला सांगितलं की मी पण भिक्खू होतो, मी पण भिक्खू होतो. अशा पद्धतीनं सांगितल्याबरोबर भिक्खू होण्याच्या अगोदर नंदची धम्मदीक्षा सुद्धा आजच्याच दिवसाची आहे. त्यांनी धम्मदीक्षा आजच्याच दिवशी घेतली आणि कालांतराने धम्माचा अभ्यास करत करत ते भिक्खू झाले. आणि भिक्खू झाल्यानंतर काही दिवसात ते अरहंत सुद्धा झाले. आणि म्हणून उपासक आणि उपासिकांनो, ही प्रत्येक पौर्णिमा आमच्या आयुष्यामध्ये नवीन आम्हाला ऊर्जा देणारी असते. प्रत्येक पौर्णिमा म्हणजे जेव्हापासून पौर्णिमा सुरू झाली आणि जेव्हापासून पौर्णिमा संपते तर त्यावेळेस आम्ही खूप चांगले चांगले कर्म केले पाहिजे, धम्माचा अभ्यास केला पाहिजे.
ध्यान धारणा साधना समाधी केली पाहिजे, शीलाचं पालन केलं पाहिजे, जास्तीत जास्त वेळ आपला बुद्ध विहारात गेला पाहिजे त्या पवित्र दिवशी, कारण जेणेकरून आम्हाला सुख आणि समाधान प्राप्त होईल आणि धम्मामध्ये आम्ही कोण होऊ? धम्मधर होऊ ना. धम्मामध्ये आम्ही धम्मधर होऊ आणि एकदा धम्मधर माणूस झालं की मग त्याला दुःख येत नाही. आणि म्हणून उपासक आणि उपासिकांनो, आपण सुद्धा प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व लक्षात घेऊन आपल्या जीवनाला सुखी आणि समाधानी बनवण्याचा प्रयत्न करावा. आजच्या धम्मसंस्कारामध्ये अधिक आपणास उपदेश न देता तथागताच्या या पवित्र धम्मवचनाने आपल्या सर्वांचं कल्याण हो, सर्वांचं मंगल हो, अशी उदात्त मंगल मैत्रीची भावना आपल्या सर्वांप्रती व्यक्त करतो. विशेषतः धम्मोदय द राईज ऑफ धम्मा या आपल्या यूट्यूब चॅनलला बघणाऱ्या सर्व उपासक उपासिकांसाठी सुद्धा खूप खूप मंगल मैत्री, खूप खूप आशीर्वाद देऊन आजचा फाल्गुन पौर्णिमेचा धम्मसंस्कार या ठिकाणी समाप्त करतो. भवतु सब्ब मंगलम, आपल्या सर्वांचं मंगल हो. भवतु सब्ब मंगलम, रक्षन्तु सब्ब देवता, सर्वबुद्धानुभावेन सदा शुद्धि भवन्तु ते. भवतु सब्ब मंगलम, रक्षन्तु सब्ब देवता, सर्वधम्मानुभावेन सदा शुद्धि भवन्तु ते. भवतु सब्ब मंगलम, रक्षन्तु सब्ब देवता, सर्वसंघानुभावेन सदा शुद्धि भवन्तु ते. अभिवादनशीलिस नीचं बद्धापचायिनो, चत्तारो धम्मा वज्जन्ति आयिवन्नो सुखं